मंचावरील सर्व सन्माननीयांना मी प्रथम प्रणाम करतो. उपस्थित गुरुजन, विद्यार्थी, नागरिक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम संविधान दिनाच्या आपणा सर्वांस शुभेच्छा अर्पण करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे 26 नोव्हेंबर 1949 साली हे संविधान घटना समितीने स्वीकृत केलं. ही जी गोष्ट होती ती काही थोडक्या लोकांना माहीत होती. वकील मंडळी, न्यायमूर्ती वगैरे वगैरे, प्राध्यापक, सामान्य जनतेला काही माहीत नव्हतं. तर त्यांनी हा दिवस सर्व देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजच्या दिवशी सर्व देशभर संविधान दिनाचे उदंड कार्यक्रम चालू आहे. मला स्वतःलाच राजस्थानपासून ते गुजरातपर्यंत अशा अनेक ठिकाणावरून 26ला आमच्याकडे या भाषणाला याची निमंत्रणं होती. परंतु हा आपला कार्यक्रम अगोदर ठरलेला असल्यामुळे मी कुठल्या तरी एकाच कार्यक्रमाला जाऊ शकतो. जो अगोदर ठरला आहे त्याला जायला पाहिजे. हे संविधान मी लिहिलं, पुस्तक मी लिहिलं, लेखक म्हणून माझं नाव आहे. परंतु त्या पुस्तक निर्मितीचं सर्व श्रेय जे आहे ते नाना पाटलांचं आहे. कारण ते अशासाठी की जर त्यांनी मला सांगितलं नसतं तर मी मुलांसाठी संविधान लिहिण्याच्या विचारात शक्यतो पडलो नसतो. माझ्या नावावर 10-12 संविधानावरची पुस्तकं आहेत, पण ती वेगळ्या प्रकारची. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिणं हे जरा वेगळा विषय झाला. पण तो त्यांच्या आग्रहामुळे आणि एक व्यावहारिक अडचण आमच्या पुस्तक डिपार्टमेंटने त्यांना सांगितली, पुस्तक आम्ही करू, सगळं करू, ते खर्चिक काम असतं. त्यामुळे त्याची तुम्ही काही चिंता करू नका. आणि त्यांनी चिंतेचा जो विषय आहे आमच्या पुस्तक डिपार्टमेंटचा, शीतल खोतचा, तो पूर्णपणे मिटून टाकला. म्हणून त्यांना त्याचं श्रेय द्यायला पाहिजे निर्मितीचं. आता ज्या निवेदिका आहेत त्यांनी आपल्या निवेदनामध्ये 4 शब्दांचा वापर केलेला आहे. हे आपले संविधान 4 शब्दांवर आधारित आहे. ती कुठली आहेत? जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. मराठीत सांगायचं तर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता, ही 4 मूल्यांवर हे संविधान अवलंबून आहे. आता हे संविधानातील शब्द जे आहेत हे नुसते शब्द नाही आहेत. ही पहिली गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. हे 4 शब्द म्हणजे जस्टिस ही फिलॉसॉफी आहे. त्याच्यावर 300-400 पानाचं पुस्तक लिहिता येऊ शकतं. लिबर्टी ही सुद्धा फिलॉसॉफी आहे. त्याच्यावर उदंड पुस्तक आहे. स्टोरी ऑफ लिबर्टी या नावाचं एक अतिशय अप्रतिम पुस्तक आहे. लिबर्टीचा प्रवास कसा झाला याची कथा त्या पुस्तकामध्ये आहे. इक्वालिटी म्हणजे समता किंवा समानता, म्हणजे पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी जी आहे ती या इक्वालिटी एका शब्दामध्ये आहे. मग त्यांचं चरित्र, त्यांचं साहित्य वाचायला लागेल. बंधुता हा सुद्धा एक अतिशय गहन विषय आहे. त्याला एक आध्यात्मिक कनोटेशन्स आहे, संदर्भ आहे. हे जसे फिलॉसॉफिकल शब्द आहेत त्याचप्रमाणे हे 4 शब्द लोकशाही, समाजरचना, राज्यव्यवस्था यांचे पायाभूत असे सिद्धांत आहेत. म्हणजे ते विचार आहेत. त्याशिवाय या 4 संकल्पनांशिवाय लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही. इतकं त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे जसे लोकशाहीचे सिद्धांत आहेत तसं तिसरा त्याचा विषय असा आहे की ही जीवनमूल्य आहेत.
आणि जीवन मूल्य जी असतात ती जगावी लागतात. भाषणं करून चालत नाही, त्याच्यावर पुस्तकं लिहून चालत नाही, ती प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरावी लागतात. म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं ते एक दोन वाक्य सांगायचं तर जे तत्वज्ञान आहे, जी मूल्य आहे, ही सर्व आपल्याला आपल्या आचरणातून प्रगट करता आली पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की आम्ही संविधान जगतो आहोत, वास्तव असं नाही, आम्ही संविधान प्रत्यक्ष जगतो आहोत. आता या चार ह्याच्यावर संकल्पनात्मक बोलायचं म्हटलं तर सकाळ उजाडे इतकं बोलताय. मी स्वतः संविधान या विषयावर सर्व भारतभर आत्तापर्यंत 350हून अधिक भाषणं दिलेली आहेत आणि ती सर्व प्रकारच्या श्रोत्यांसमोर दिलेली आहे. निवृत्त न्यायाधीशांपासून ते पालघर जिल्ह्यातील दुर्वेश किंवा बोट गावातील आदिवासी महिलांपर्यंत अशा सगळ्या विविध श्रोत्यांसमोर ती भाषणं झालेली आहे. पण ही वेळ काय असे लांबलचक भाषण करण्याची नाही आहे. जरी नानाजी मला म्हटलं की तुम्हाला वेळ भरपूर आहे, तुम्ही पाहिजे थोडं बोला, पण मी ह्या 4 संकल्पना ज्या आहे त्या गोष्टी रूपाने तुम्हाला सांगतो, म्हणजे समजायला सोपंच आहे. आता न्याय हा शब्द आपण पहिला घेऊ. त्याला इंग्रजीमध्ये जस्टिस म्हणतात. मग पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांसमोर, प्राध्यापकांसमोर, कोणाही, आपण सगळे शिक्षण संस्थेतले असल्यामुळे पहिला प्रश्न काय निर्माण होतो, जस्टिस म्हणजे काय. नाही तर जस्टिसवर खूप काय बोलत बसले आणि जस्टिस म्हणजे काय हेच नाही सांगितलं तर त्याला काही अर्थ नाही ना. मग जस्टिस म्हणजे काय हे पहिला समजून घ्यावं लागतं. म्हणजे न्याय म्हणजे काय, तर न्याय म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं ते भेदभाव विरहित नियम आणि तशा प्रकारची वागणूक, असं जिथे होतं तिथे न्याय झाला असं म्हणतात. घरामध्ये 3 मुलं असतील आणि 3 मुलांसाठी काही वस्तू आणल्या, एखादा आपला लाडका कुठली असेल त्याला चांगली वस्तू आणली आणि दुसऱ्याला थोडीशी काय आणली, तर तो दुसरा मुलगा काय म्हणेल, बाबा तुम्ही माझ्यावर अन्याय केला, यू हॅव नॉट डन जस्टिस. म्हणून सर्वांना समानतेने द्यावं लागतं. कपडे आणले, सर्वांना समानतेने द्यावं लागेल. असं जिथे घडतं. नाही तर आपल्यासमोर न्यायाची कल्पना शब्द आला की काय आठवतं, लगेच आठवतं की अरे ते दहशतवादी आहे, दिल्लीला मोठा बॉम्बस्फोट केला, ते पकडले, त्या साल्यांना फाशी चढवलं पाहिजे. जसा कसा फाशी गेला म्हणजे न्याय झाला. हा न्याय आहे ही गोष्ट खरी. सामान्य माणूस न्याय म्हणजे काय, क्रिमिनल केसेस ज्या घडतात त्याचे जे निकाल लागतात आणि त्यातनं ज्या शिक्षा होतात, न्याय झाला असं त्याला वाटतं. न्यायाची संकल्पना एवढी मर्यादित नाही. आपल्या संविधानाची जी उद्देशिका आहे, या उद्देशिकेला सर्व घटना तज्ज्ञ खूप चांगले शब्द वापरतात. त्यातले 2 शब्द असे आहेत की आवर प्रिएम्बल इज ए मिरर ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचा तो आरसा आहे. आणि दुसरे एक असेच संविधान तज्ज्ञ म्हणाले की आमचं प्रिएम्बल काय, इज ए हॉरोस्कोप ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आमच्या संविधानाची कुंडली आहे. कुंडलीचे ग्रह सगळे असं ना, भविष्य काय होणार आहे, काय होणार आहे, या रचयितात ग्रह गेला वगैरे. तर तसं ते सगळं एकदा प्रिएम्बल समजला उत्तम प्रकारे, तर हा 300 ओरिजिनल 95 कलमांचा संविधानाचा ग्रंथ वाचलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या डोक्याने एकदा प्रिएम्बल समजलं की घटना समजते. त्याचा विस्तार म्हणजे सगळी घटना आहे. किंवा न्याय ही अशी संकल्पना आहे. आणि आपल्या देशामध्ये न्यायासंबंधीची जी संकल्पना आहे ती फार प्राचीन आहे. म्हणजे घटनेत आल्यामुळे न्याय आला आपल्याकडे असं मानण्याचं बिलकुल कारण नाही. न्यायाची संकल्पना आपली अति प्राचीन संकल्पना, त्याच्यावरच्या आपल्या अनेक स्मृती आहे.
कात्यायन स्मृती आहे, नारद स्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहे, मनुस्मृती देखील आहे. तर या सर्व विषयांचा ज्यांना पुढे विद्यार्थी बसले, त्यांना आयुष्य उदंड आहे, तर त्यांनी याचा गहन अभ्यास केला पाहिजे. आणि हा न्याय कसा करायचा याचं एक शिल्प मद्रास हायकोर्ट म्हणजे चेन्नई हायकोर्टच्या बाहेर लावलेलं शिल्प आहे. ते शिल्प चोळ वंशाच्या राजाचं चित्र आहे, राजपुत्राचं शिल्प आहे. ती कथा अशी आहे, ह्या चोळ वंशाचा राजा जो आहे हा अतिशय न्यायी होता आणि कोणालाही न्याय पाहिजे तर त्याने राजवाड्याबाहेर ठेवलेली जी रस्सी आहे ती खेचावी, आतमध्ये घंटा वाजेल, मग त्याला हजर केला जायचा राजापुढे, त्याची काय तक्रार आहे ऐकून घ्यायची आणि तो राजा न्याय निवाडा देत असेल. पण एकदम राजापर्यंत कुठे लोक जात नाहीत, इकडे तिकडे शेवटचा उपाय म्हणून लोक करायचे. एक दिवस एक गाय येते आणि ती रस्सी खेचते, घंटी वाजते. शिपाई येतात, कोणी घंटी वाजवली बघण्यासाठी. बघतात एका गायनी तोंडात धरल्याने खेचलेले आहे. राजाला येऊन सांगतात की एक गाय आली, तिने तो रस्सा जो आहे तो खेचला आणि घंटी वाजली. तेव्हा त्या गाईला असं वाटलं असेल काहीतरी खाण्याची वस्तू आहे म्हणून तिने तोंड लावलं. तर राजा म्हणाला असं नाही आहे, काहीतरी अन्याय घडला असेल तिच्यावर, तुम्ही चौकशी करा. आणि मग एक चौकशी जेव्हा सुरू होते तेव्हा असं लक्षात येतं की या गाईचं वासरू राजपुत्राच्या रथाखाली सापडून मेलेलं असतं, त्याचा न्याय मागायला ती आलेली असते. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यावेळेच्या नियमाप्रमाणे ज्यांनी जीव घेतला त्याचा न्याय करायचा म्हणजे त्याचा जीव घ्यायचा. तर राजा आपल्या राजपुत्राला शिक्षा देतो. कुठली शिक्षा देतो? देहदंडाची शिक्षा देतो. आणि ज्याप्रमाणे या वासराला त्या रथाच्या चक्राखाली घालून मारला गेलेला आहे तसं राजपुत्राला देखील मारावं. मंत्री सगळे स्तब्ध होतात. अरे राजपुत्र आहे तो, गादीचा वारस आहे, त्या गायीच्या संबंधामध्ये आणखीन काही करूया, घोसळा बांधूया, हे करूया ते करूया. राजा कोणाचंही ऐकत नाही. न्यायामध्ये सर्वांना सारखा, माणसांनाच नाही पशूंना सुद्धा न्याय सारखा दिला, ही आपली न्याय परंपरा आहे. त्याचं शिल्प हे तुम्ही जर कधी चेन्नईला गेला आणि चेन्नईच्या हायकोर्टात केला तर ते चित्र सगळं तुम्हाला बघायला मिळेल, नेटवर गेला तरी बघायला मिळेल. ही आपली प्राचीन न्यायाची संकल्पना आहे. आणि म्हणून जेव्हा आमच्या संविधानकारांनी हा शब्द पहिला आणला, त्या प्रेमबलचे शब्द असे आहेत, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक काय करणार आहोत, एक सार्वभौम प्रजातांत्रिक गणराज्य निर्माण करणार आहोत. हे सेक्युलर आणि समाजवाद, सोशलिझम हे शब्द नंतर त्याच्यामध्ये घातले गेलेले आहेत. ओरिजिनल याच्यामध्ये प्रजातांत्रिक गणराज्य निर्माण करून कशासाठी करायचे? न्याय निर्माण करण्यासाठी करायचे. राज्य संस्थेचा जीवन हेतू हा न्यायाची प्रस्थापना करण्याचा असतो. हा राजनीती शास्त्रातला आधारभूत महत्त्वाचा प्रायमरी सिद्धांत आहे. जसं शिक्षण संस्थेचा हेतू पोरांना गोट्या खेळायला शिकवण्याचा नसतो, पतंग उडवण्याचा खेळायचा नसतो, तर शिक्षण देण्याचा असतो, चांगलं शिक्षण देण्याचा असतो. एखादा मेडिकल विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठातल्या टेररिस्ट निर्माण करण्याचं शिक्षण नाही द्यायचं असतं. जसं एका विद्यापीठाने केलं तर चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम त्याला करायचं आहे मेडिकल. तसा राज्याचं लक्ष काय आहे, तर राज्याचा हेतू न्यायाची व्यवस्था निर्माण करणं. मग आपल्या प्रेमबलमध्ये म्हटलं गेलं की जस्टिस पहिला येतं, सोशल, मग इकॉनॉमिक आणि मग पॉलिटिकल. म्हणजे आम्हाला जस्टिस निर्माण करायचं आहे, न्याय निर्माण करायचा आहे. अगोदर ग्रेडेड इन इक्वॅलिटी असा बाबासाहेबांनी त्याला शब्दप्रयोग वापरला. जो वरती आहे तो वरतीच आहे, जो खाली आहे तो खालीच आहे.
आणि ही अनेक मजली इमारत आहे, जशी इमारत आहे अनेक मजली आपली शाळेचं संकुल आहे, त्या इमारतीला जिना नाही. जो जिथे आहे तो तिथेच राहणार, खाली आहे तो खालीच राहणार, वरती आहे तो वरतीच राहणार. नो स्टेअरकेस. अशी ही समाज रचना निर्माण झाली आणि तळागाळातील लोक हे दुर्लक्षित राहिले, वंचित राहिले, गरीब राहिले, शिक्षणापासून दूर राहिले, संस्कारापासून दूर राहिले. आणि मग त्यांना आत्ताचे शब्द प्रयोग पडले, हे दलित आहे, हे वंचित आहे, हे आदिवासी आहे, हे फलाणे आहे. तर या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही अशी समाज व्यवस्था निर्माण करू की जी समाज व्यवस्था या सगळ्या जाती पातीच्या भिंती जमीनदोस्त करून टाकेल आणि एक रस एकात्मा अशा प्रकारचं समाज जीवन निर्माण करेल. बाबासाहेब एक वाक्य वारंवार सांगत असतात की ज्या समाजामध्ये फूट आहे तो समाज टिकू शकत नाही. हाऊस डिवायडेड अगेन्स्ट इट्स कॅनॉट स्टँड. ज्या घरात फूट आहे ते घर टिकू शकत नाही. हे अब्राहम लिंकनचं वाक्य आहे. पण बाबासाहेबांनी ते अनेक वेळा भाषणातून उच्चारला. आमच्या समाजातील ही फूट आम्हाला चांगली पाहिजे म्हणून पहिला विषय आला सोशल जस्टिस. मग त्याचा इक्वॅलिटी आली. समतेचं राज्य आम्हाला निर्माण करायचे. मग आपण समाजामध्ये पाहतो की कोणाचा समता मंच आहे, कोणाचं काय खूप वेगवेगळ्या नावाने समता शब्द घालून, मग कधी फुले समता मंच म्हणते, बाबासाहेब आंबेडकर समता मंच म्हणते, काही ना काही असे सगळे समता शब्द प्रयोग लावून अनेक प्रकारच्या चळवळी संस्था उभ्या राहतात. समाजातली व्यवहारातली समता कशी असते? समता म्हणजे इक्वॅलिटी, समानता, उच्च नीचता काही असता कामा नये, आर्थिक व उच्च नीचता असता कामा नये. हे सगळं जरी खरं असलं तरी समाजातलं चित्र कसं असतं? तर इसापाची गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट आहे. एका जंगलामध्ये एक सिंह, एक कोल्हा आणि एक लांडगा अशी एक सोसायटी स्थापन करतात, कोऑपरेटिव्ह सोसायटी. ती इसापचा जन्म 2-2.5 पूर्वी झालेला आहे. म्हणून कोऑपरेटिव्ह मुवमेंट भारतामध्ये 1904 साली सुरू झाली असं आपण अभ्यास करताना पाहतो. तर तसं मानण्याचं कारण नाही, ते फार पूर्वीपासून आहे. प्राणी जगतामध्ये त्यांनी सोसायटी निर्माण केली आणि काय ठरवलं की एकत्र मिळून शिकार करायची आणि जे मिळेल ते समानतेने वाटप करायचे. कारण कोऑपरेटिव्ह सोसायटीचा नियम असतो की जे प्रॉफिट होईल तर समानतेने सगळ्यांनी वाटून घ्यायचं. मग हे सगळेजण शिकारी करतात, शिकारीला फिरत राहतात. तो कोल्हा त्याच्या स्वभावाप्रमाणे काही प्राण्यांना गुंगून वगैरे फसवून सिंहापुढे आणतो, लांडगा लबाडी करून आणतो, सिंह शिकार करतो. दिवसभरामध्ये हे मोठी शिकार जमा होते. शिकार जमा झाल्यानंतर मग तो सिंह आपले सिंहासनावर बसतो उच्च जागेवर आणि म्हणतात लांडग्याला, जा रे त्या सगळ्या शिकारीचं समान वाटप कर. आपला करार काय झालाय की सगळ्यांना समान वाटप केलं पाहिजे. मग तो 3 भाग करतो. एक सिंहापुढे ठेवतो, एक स्वतःपुढे ठेवतो, एक खुल्यापुढे ठेवून टाकतो. तेव्हा सिंह बघतो की माझ्यापुढे जेवढं पडलंय तेवढं त्याच्याकडे, तेवढं त्याच्याकडे. तो उकडतो, रागवतो. अरे मूर्खा लांडग्या, तुला काही अक्कल आहे की नाही? काय मी कोण आहे तुला माहित नाही काय? मी जंगलचा राजा आहे, हा सिंह आहे आणि तुला जेवढं आहे तेवढंच तू मला दिलं. तुला काही समतेचा अर्थ समजतो की नाही? असं म्हणून हे ठेवून देतो त्याला. आता ती सिंहाची थप्पड बिचाराला बसते, तो मृत होऊन पडतो खाली. मग तो कोल्ह्याला सांगतो की तू कर आता सगळे समान वाटाव. मग कोल्हा सगळं पुन्हा एकत्र करतो. स्वतःच्या पोटापुरतं जेवढं लागेल एवढंच आता आपल्याकडे ठेवतो, बाकी सगळं सिंहाला ठेवून टाकतो. सिंह महाराज खुश होतात आणि विचारतात, अरे वा, काय समतेची वाटणी तू केलेली आहेस. ही समता तुला कोणी शिकवली? तो म्हणतो त्या मेलेल्या लांडग्याने शिकवली. समाजातली समता अशी असते. काही जणांकडे उदंड काही असतं,
काही जणांकडे काहीच नसतं, राहायला साधं घरी नसेल, फाटकी तुटकी भांडी कुंडी घरामध्ये असतील, तुटकी फाटकी, अशी समाजाची रचना जी आहे. आणि समाजातील जे असे शक्तिमान माणसं जी असतात, धनशक्तीने आणखी कुठल्या शक्तीने, मग ते स्वतःसाठी उदंड सवलती मागत राहणार. मग मी आता खासदार झालो, मला फुकट राहायला घर मिळायला पाहिजे, मला गाडी मिळाली पाहिजे, मला फुकट प्रवास मिळाला पाहिजे विमानाचा, मला कसलंही बिल भरता लागता कामा नये, पाण्याचं, इलेक्ट्रिक, अमुक तमुक सगळं हे ते. आणि मग हीच मंडळी आपल्या सर्वांना समतेची व्याख्यानं देणार. ही समाजातली जी विसंगती आहे, याचा घटनेने जो आपल्याला एक अधिकार दिलेला आहे, राईट टू व्होट, पॉलिटिकल अधिकार, म्हणजे ज्याला जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, हा पॉलिटिकल अधिकार जो आहे त्याचा जरा डोके वापरून उपयोग करायला शिकलं पाहिजे आपण सर्वांनी. म्हणजे मग त्या एका अधिकारामध्ये अशी ताकद आहे की तो अधिकार जर नीट विचारपूर्वक वापरला तर सामाजिक न्याय निर्माण होईल, आर्थिक न्याय निर्माण होईल आणि राजकीय न्याय देखील निर्माण होईल. पण हा मला नेता आवडतो, त्याचं भाषण आवडतं, काय जबरदस्त अमुक तमुक, मग त्यांनी मला पैसे दिलेले आहेत, त्यांनी मला अमुक केले, अशा प्रकारचा विचार करून आपला जो घटनेने जो दिलेला मौलिक अधिकार आहे तो न समजता बिनडोकपणे त्याचा वापर केला तर मग हे जे लांडग्याची आणि सिंहाची कथा जी आहे ना, त्याच्या समाज व्यवस्थेत आपल्याला जगावं लागेल. इतकं त्याचं महत्व आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा विषय येतो की लिबर्टी, म्हणजे स्वातंत्र्य. या ठिकाणी जसे काही वकील बसलेले आहेत, लॉचे विद्यार्थी बसलेले आहेत, तर मला सर्वांना हे सांगायचं आहे की लिबर्टी या शब्दाचा अनुवाद स्वातंत्र्य असा होत नाही. फ्रीडमचा अनुवाद स्वातंत्र्य होऊ शकतो, इंडिपेंडन्स स्वातंत्र्य होऊ शकतं. लिबर्टी म्हणजे काय? तर लिबर्टी याचा अर्थ होतो की सर्व प्रकारच्या अकृत्रिम बंधनापासून व्यक्ती मुक्त असला पाहिजे. मग व्यक्तीला बांधून ठेवणारी बंधनं कुठली असतात? ती धर्माची बंधनं असतात, धर्मरूढीची. स्त्रीनी अमुक करता कामा नये, या देवळात जाता कामा नये, फलाना करता कामा नये, अशा प्रकारच्या बऱ्या स्त्रियांच्या पायामध्ये एक 50 वर्षापूर्वी अडकवलेल्या होत्या, हळूहळू त्या तुटत चाललेल्या आहेत. अशा धर्मबंधनं, ही धर्मबंधनं व्यक्ती विकासाला आड येतात, व्यक्तीच्या प्रगतीला आड येतात. समाजाची बंधनं असतात, रूढीची बंधनं असतात, परंपरेची बंधनं असतात, अंधश्रद्धेची बंधनं असतात. काही वेळा राजकीय सत्ता नको ती बंधनं घालत असतात. हुकुमशाहीमध्ये मग तुम्ही काय बोलावं, काय लिहावं, कुठे जावं, कुठे राहावं, हे राजसत्ता ठरवणार. कम्युनिस्ट देशामध्ये हे चालतं. तेव्हा अशा सर्व बंधनातून व्यक्ती ही पूर्णपणे मुक्त असली पाहिजे. म्हणून तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्कच्या बेटावरचा उभा आहे ना अमेरिकेचा, त्याचा तो संदेश आहे की आमचा देश कसा आहे, या सर्व बंधनातून मुक्त आहे, म्हणून तो स्वतंत्र आहे. सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होईल तिला स्वातंत्र्य म्हणायचं. मी स्वतंत्र आहे म्हणजे काय, तर मी या सर्व प्रकारच्या बंधनातून, अकृत्रिम बंधनातून मुक्त आहे. सर्व प्रकारच्या बंधनातून माणसाला मुक्त होणं अशक्य कुठेतरी गोष्ट आहे. प्रेमाची बंधनं असतात, आई आणि मुलगा मुलगी यांचं जे एक वात्सल्य प्रेमाचं नातं, ते बंधन आहेत, ती तोडता येत नाही. पती पत्नींची एकमेकांच्यावरच्या विश्वासाची आणि एकमेकांच्या काळजी करण्याची अशी बंधनं आहेत, ती तोडता येत नाही. ती समाजाला, व्यक्ती जीवनाला उपकारक आहेत. परंतु जी अहितकारक अशी बंधनं आहेत त्याच्यापासून मुक्त झालं पाहिजे. व्यक्ती स्वतंत्र असला पाहिजे. परंतु समाजामध्ये वावरताना स्वातंत्र्याचा अनुभव कसा येतो, काय येतो, पुन्हा हिसाबची गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात आहे.